आंदोलन आज घेण्यात आलेलं आहे. अतिक्रमण विभागाने कारवाई करत असताना एका दिव्यांग महिलेची व्हीलचेअर सुद्धा ताब्यात घेतली. आपण बघायला अत्यंत दुर्दैव आहे या ठाणेकरांसाठी. आणि गेल्या 3 दिवसा अगोदर ही जी कारवाई झाली त्यावेळेला आपल्यासारखे पत्रकार या लोकांनी हा विषय लोकांसमोर मांडला, त्यावेळेला लाजेपोटी का नाही पण त्यांना ती व्हीलचेअर परत करण्यात आली. आज जे आंदोलन आमच्या सगळ्या महिला आघाडी, त्याचबरोबर आमचे महानगर संघटक श्री महेश कदम, आमचे गणेशजी कुसपे नगरसेवक, यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून हे जे आजचं आंदोलन आहे ते या करताय की कुठेतरी बुद्धी शाबूत ठेवून महानगरपालिकेने याच्या पुढच्या कारवाया कराव्या. आणि आता ज्या माणसांनी, ज्या व्यक्तींनी, ज्या अधिकाऱ्यांनी त्या विकलांग महिलेच्या वरती जी कारवाई केली, त्यांची व्हीलचेअर खेचण्याचा जो प्रयत्न केला, त्यांना त्वरित निलंबन करावं. वेळोवेळी आम्ही हे दाखवून देतोय की इकडे अनधिकृत बांधकामं खूप होतात, पण त्यांच्यावरती कोणताही हातोडा नेण्याचं काम महानगरपालिका हिंमत दाखवत नाही. पण एखाद्या गरीब बाई जी स्वतःचं पोट भरण्यासाठी हा पुढाकार घेते, तिच्या जर का पोटावरती पाय देण्याचं काम हे महापालिका जर का करत असेल तर ते आम्ही ऐकून घेणार नाही. आणि म्हणूनच आजचं हे आंदोलन आम्ही या महानगरपालिकेवरती आणलेलं आहे.